आज 10 मार्च भारतातील स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जननी सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन. ज्या काळात मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जात होतं, त्या काळात सावित्रीबाईंनी ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि इतिहास घडवला. शाळेत जाताना दगड फेकले गेले, चिखल फेकला गेला, अपमान सहन करावा लागला, पण त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, शिक्षण हेच स्वातंत्र्याचं खरं शस्त्र आहे. त्यांनी विधवा स्त्रियांना आधार दिला, अनाथ मुलांना आश्रय दिला आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभ्या राहिल्या. आणि जेव्हा महात्मा फुलेंचं निधन झालं, तेव्हा त्या काळातील रूढींना छेद देत अंत्ययात्राला खांदा देण्याचं आणि अंत्यसंस्काराची अग्नी देण्याचं धाडसही सावित्री आईंनंच केलं. हा फक्त एक प्रसंग नव्हता, तो होता स्त्रीच्या समानतेचा आणि स्वाभिमानाचा धाडसी संदेश. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. लोक दूर पळत होते, पण सावित्री आई आजारी लोकांच्या सेवेसाठी उभ्या राहिल्या. एका आजारी मुलाला वाचवताना त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी मानवतेची सेवा करत करत त्या अमर झाल्या. आजही त्यांचा संघर्ष आणि शिक्षणाची पेटवलेली ज्योत आपल्याला मार्ग दाखवत आहे. कारण सावित्रीबाई फुले हे फक्त नाव नाही, तो शिक्षण, समानता आणि धैर्याचा जिवंत इतिहास आहे.